स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला। विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला। शुभेच्छुक माननीय श्री अभयदादा साळुंखे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी लातूर व ॲडव्होकेट किरण जाधव, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी लातूर यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। या पक्षाने केली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार। जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी त्या अनुषंगाने संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमाकांत साठे यांनी केले। सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद गटासाठी मनीषा चव्हाण व गणासाठी मिलिंद लोहार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले। 15 वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारने लोकांची लूट थांबवण्यासाठी सुशिक्षित, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, पेट्रोल, डिझेल दरवाढ इत्यादी अनेक प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती उमेश चव्हाण यांनी दिली। स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला। विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला। शुभेच्छुक माननीय श्री अभयदादा साळुंखे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी लातूर व ॲडव्होकेट किरण जाधव, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी लातूर यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा मी सातारा लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज मी या ठिकाणी झेडपीचा गण असेल आणि पंचायत समितीचा गण असेल, यामध्ये आम्ही 2 उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत। यामध्ये आमचे जुने सहकारी आणि कार्यकर्ते, त्याचबरोबर ज्यांनी या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवला, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले असे उमेदवार आहेत ते मिलिंद लोहार, त्याचबरोबर झेडपीसाठी मनीषा चव्हाण, असे दोन्ही गटातले उमेदवार आम्ही या ठिकाणी आज जाहीर केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यात बऱ्यापैकी आणि पंचायत समितीचे गट आणि गण या अनुषंगाने आम्ही लढणार आहोत। आणि खरं तर आज पाहतोय आपण सातारा जिल्ह्यामध्ये झेडपीचे जे काही माजी सदस्य होऊन गेले, आज आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाही। त्या निवडणुकापूर्वी समोर येणाऱ्या चेहऱ्यांना समाजानं जागीच ओळखावं आणि या ठिकाणी आम्ही जे नवीन चेहरे देतोय त्यांना लोकांनी मतदान करावं असं मी या ठिकाणी आवाहन करेन। त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे प्रश्न आहेत, आपले सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न समाजासमोर आहेत आणि हे प्रश्न कुठलाही सत्ताधारी किंवा सत्तेतले असणारे आमदार, झेडपी सदस्य असतील याच्या अगोदरचे, यांनी कुठल्याही प्रकारचे प्रश्न मांडलेले नाहीत। या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय नेते महादेव जानकर असतील, आपली माऊली सरगर असतील, शक्ती नाना असतील, त्याचबरोबर अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि पक्षानं आम्हाला ताकद द्यावी। पक्षाच्या धोरणानुसार आम्ही इथले सर्व उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ही निवडणूक निश्चितपणाने आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष जिंकू असा आम्हाला विश्वास आहे।